जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमाच्या द्वितीय निवड यादीमध्ये ज्या अर्जदारांची निवड झाली आहे त्यांच्यासाठी आता पुढील आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिक्षणक्रमाची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे हा आहे. त्यामुळे तुमचे नाव द्वितीय निवड यादीमध्ये आले असेल तर निवड झाल्यानंतर पेमेंट कसे करायचे, कुठून लॉगिन करायचे आणि पेमेंटपर्यंत कोणकोणते पर्याय निवडायचे हे या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये गूगल उघडा. गूगलमध्ये सर्च बॉक्समध्ये YCMOU असे सर्च करा. सर्च केल्यानंतर YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संबंधित विविध पर्याय आपल्या समोर दिसतील. यापैकी अधिकृत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी ycmou.digitaluniversity.ac या अधिकृत संकेतस्थळाच्या पर्यायावर क्लिक करा. आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ आपल्या समोर दिसणार आहे. हे संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ॲडमिशन आणि क्लिक हिअर फॉर ॲडमिशन या दोन्ही पर्यायांपैकी एका पर्यायाला क्लिक करा. या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर विविध शिक्षणक्रम तसेच विविध पर्याय तुमच्या समोर स्क्रीनवर दिसणार आहे. या पर्यायांपैकी आपल्याला P21 शिक्षणक्रम म्हणजेच B.Ed विशेष शिक्षणक्रम संबंधित पर्याय शोधून त्यावरील क्लिक हिअर या बटनाला क्लिक करायचे आहे. पुढे येणाऱ्या स्क्रीनवर आपल्याला P21 शिक्षणक्रम संबंधित ॲडमिशन पोर्टल पेज दिसणार आहे. आता पुढील प्रक्रिया करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या लॉगिंगमध्ये म्हणजेच अर्जदाराच्या लॉगिंगमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या पर्यायांपैकी ऑनलाईन प्रवेश पोर्टल या स्वरूपाच्या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर लॉगिंग पेज उपलब्ध होणार आहे. या लॉगिंग पेजवर उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची निवड करा. म्हणजेच जर तुम्ही फ्रेशर स्टुडंट असाल आणि तुमचा लॉगिंग ID SBED ने सुरुवात होणार असेल तर फ्रेशर स्टुडंट या पर्यायाची निवड करा. परंतु जर तुमचा लॉगिंग ID 25, 26 किंवा इतर न्यूमरिकल व्हॅल्यूने सुरुवात होणारा लॉगिंग ID असेल तर रजिस्टर स्टुडंट या पर्यायाचा निवड करा. योग्य पर्याय निवडल्यानंतर लॉगिंग ID म्हणजेच युजर ID त्यानंतर पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अचूकपणे एंटर करा. तुम्ही प्रवेश करतेवेळी जो युजर ID आणि पासवर्ड तुमच्याकडे जतन करून ठेवला आहे त्याचा वापर करून इथे लॉगिंग करायचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉगिंग ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरताना कोणतीही चूक करू नका. विशेषतः पासवर्ड कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर, स्पेशल कॅरेक्टर असल्यास तो जसाच्या तसा एंटर करा. ही सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर लॉगिंग या बटनावर क्लिक करा. सर्व माहिती जुळून आल्यानंतर लॉगिंग सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या अर्जाशी संबंधित डॅशबोर्ड तुम्हाला ॲप्लिकेशन पेजवर दिसणार आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या ॲडमिशन ॲप्लिकेशनची माहिती दिसेल. द्वितीय निवड यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या स्क्रीनवर अप्लाय प्रोग्राम हा पर्याय व त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर उपलब्ध असणाऱ्या ॲक्शन या पर्यायांकडे लक्ष द्यायचे आहे. आता अर्जदाराने अप्लाय प्रोग्राम या बटनावर क्लिक करायचे आहे. अप्लाय प्रोग्राम बटनाला क्लिक केल्यानंतर समोर येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या शिक्षणक्रम तसेच इतर माहिती दिसणार आहे. ह्या माहिती समोरील क्लिक करण्यासाठी ॲक्शन बटनावर क्लिक करायचे आहे.
पुढील प्रक्रिया करण्यासाठी ॲक्शन पर्याय आपल्या समोर दिसू शकतो. आता ॲक्शन बटनाला क्लिक करायचे आहे. ॲक्शन बटनाला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्या समोर पेजवर पेमेंट प्रोसेस दिसणार आहे. म्हणजेच तुम्ही निवडलेल्या शिक्षणक्रमाची संपूर्ण फी पेमेंट समरी या स्क्रीनवर दिसणार आहे. पेमेंट समरीमध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाशी संबंधित ॲप्लिकेशन, प्रोग्राम, टोटल अमाऊंट, चार्जेस, ग्रँड टोटल इतर माहिती दिसणार आहे. येथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेमेंट करण्यापूर्वी स्क्रीनवरील दाखवलेली माहिती काळजीपूर्वक तपासा. भरावयाची एकूण रक्कम योग्य आहे का ती तपासून घ्या. पेमेंट अमाऊंटमध्ये काही वेगळे किंवा अपेक्षेपेक्षा वेगळे काही दिसत असल्यास घाईने पेमेंट करू नका. प्रथम संबंधित अधिकृत सूचना माहिती पुस्तिका तपासा. सर्व तपशील योग्य असल्यास त्याखाली मेक पेमेंट बटन दिसेल. या मेक पेमेंट बटनाला क्लिक करा. पुढे येणाऱ्या डायलॉग बॉक्समध्ये कन्फर्म पेमेंट मधील इन्स्ट्रक्शन वाचून खाली असणाऱ्या यस बटनाला क्लिक करा. आता पुढे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसणार आहे. त्याचबरोबर टोटल अमाऊंट दिसणार आहे. यात तुमचा मेल ID, मोबाईल नंबर तपासून घ्या. दिलेल्या मेल ID वर रजिस्टर मेल ID वर तुम्ही पेमेंट केल्यानंतर पावती प्राप्त होणार आहे. त्यामुळे एकदा खात्रीपूर्वक तपासून घ्या. पुढे स्क्रोल करून टर्म्स अँड कंडिशन समोरील चेक बॉक्सला क्लिक करून प्रोसेस बटनाला क्लिक करा. यापुढे तुम्हाला फी पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायांचा वापर करून तुम्ही फी पेमेंट करू शकतात. फी पेमेंट झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मेल ID वर पावती मिळणार आहे. ती पावती जतन करून ठेवा. तसेच फी पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मेल ID वर ॲडमिशन लेटर देखील प्राप्त होणार आहे. हे लेटर देखील जतन करून ठेवा. या दोघांच्या प्रिंट काढून तुमच्या प्रवेश अर्जाच्या प्रिंट सोबत जतन करून ठेवा. पुढील शैक्षणिक कामासाठी तसेच प्रवेशाच्या पुढील कामांसाठी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बॅक करू नका, ब्राउझर बंद करू नका, पेज रिफ्रेश करू नका. पेमेंट सक्सेसफुल होईपर्यंत प्रक्रियेची वाट पहा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर स्क्रीनवर पेमेंट सक्सेसफुल किंवा ट्रान्झॅक्शन कन्फर्मेशन मेसेज दिसेल. यात तुम्ही केलेल्या पेमेंट बाबतचा सर्व तपशील तुम्हाला दिसणार आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, द्वितीय निवड यादीमध्ये तुमची निवड झाली आहे म्हणजे प्रक्रिया इथे संपत नाही. निवड झाल्यानंतर संबंधित सूचनांनुसार फी पेमेंट वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. पेमेंटसाठी दिलेली अंतिम तारीख चुकवू नका, कारण निर्धारित कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे ॲडमिशनवर याचा परिणाम होऊ शकतो. तर आता पुन्हा एकदा संपूर्ण प्रक्रिया अगदी थोडक्यात समजून घेऊ. सर्वप्रथम गुगल ओपन करा. यात YCMOU सर्च करा. YCMOUच्या अधिकृत ycmou.digitaluniversity.ac या लिंकला क्लिक करून मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. या संकेतस्थळावर असणाऱ्या ॲडमिशन आणि क्लिक हिअर ॲडमिशन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमाचा पर्याय निवडा. पुढे येणाऱ्या स्क्रीनवर ऑनलाईन प्रवेश अर्ज पोर्टल हा पर्याय निवडा.
या पर्यायाला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर रजिस्टर किंवा फ्रेशर या दोन्ही पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढे येणाऱ्या स्क्रीनवर लॉगिंग प्रक्रिया पूर्ण करा. अर्जदाराची लॉगिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर अप्लाय प्रोग्राम, पुढील स्क्रीनवर ॲक्शन बटन आणि पुढे येणाऱ्या स्क्रीनवर मेक पेमेंट बटन या बटनांना क्लिक केल्यानंतर पुढील फी पेमेंटची प्रोसेस पूर्ण करून घ्या. अशा प्रकारे P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमाच्या द्वितीय निवड यादीमध्ये निवड झालेल्या अर्जदारांनी आपली ऑनलाईन फी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि जर तुमचे नाव P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमाच्या द्वितीय निवड यादीमध्ये आहे तर विलंब न करता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सांगितलेल्या फी पेमेंट प्रोसेस नुसार पुढील फी पेमेंटची प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. लक्षात ठेवा, सिलेक्शन झाल्यानंतर फी पेमेंट करणे ही ॲडमिशन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे लॉगिंग करण्यापासून ते पेमेंट कन्फर्मेशन पर्यंत स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस ही काळजीपूर्वक करा आणि फी पेमेंटचे पावती लेटर जतन करून ठेवा. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची फी पेमेंटची प्रोसेस सोपी होईल. अशाच प्रकारच्या ॲडमिशन अपडेट्स, मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट, फी पेमेंटसाठी आणि पुढील ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.